हा जो प्रश्न आहे सुरुवातीपासून मी विचारतोय की पार्थ पवार याच्यावरती बोलायला पाहिजे. ज्याने आपला पती गमावलेला आहे त्या सुनेत्रा पवारांनी ह्याच्यावरती बोलायला पाहिजे. मी असं म्हटलं त्या सरकारमध्ये आहेत, त्या डेप्युटी सीएम आहेत. FIR घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा विषय काय म्हणतोय मी. पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली मुख्यमंत्री पदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की FIR घ्या. रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतोय. VSR कंपनी आणि DGCA यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे, अशा प्रकारचा FIR तो व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे. हीच मागणी ज्याने आपला पती गमावलाय, ज्याने आपला पिता गमावलाय, त्यांनी केली पाहिजे. पण ती का केली जात नाही हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.